नमस्कार. अंतर्ध्वनी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर चर्चा करणार आहोत, त्रिपुंड्र लावण्याचा योग्य मार्ग आणि त्यामागील शक्तिशाली मंत्र. त्रिपुंड्र म्हणजे फक्त कपाळावर काढलेल्या 3 रेषा नाहीत, तर ही एक धार्मिक क्रिया आहे, जी योग्य विधी आणि नियमांनुसार केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊया की शास्त्रांनुसार त्रिपुंड्र कसे धारण करावे. सर्वात आधी मंत्राबद्दल बोलूया. त्रिपुंड्र लावण्यापूर्वी भस्मला अभिमंत्रित करणे खूप गरजेचे आहे. यासाठी थोडीशी पवित्र भस्म आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर घेऊन त्यात थोडेसे पाणी मिसळा. भस्म ओली करताना या मंत्राचा जप करा. ओम अग्पिरित भस्म, ओम वायुरिति भस्म, ओम जलमिति भस्म, ओम व्योमिति भस्म, ओम सर्वम हवा इदम भस्म, ओम मन एतानि चक्षुंसि भस्मानीति. हा मंत्र भस्मला पवित्र करतो. यानंतर जेव्हा तुम्ही शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर भस्म लावता तेव्हा वेगवेगळ्या मंत्रांचा जप केला जातो. कपाळावर लावताना ओं त्रायुषम जमदग्नेरिति ललाटे, गळ्यावर ग्रीवा लावताना ओं कश्यपस्य त्रायुष्मिति ग्रीवायाम, 2 भुजावर लावताना ओं यद्देवेषु त्रायुष्मिति भुजायाम आणि शेवटी हृदयावर लावताना ओं तन्नो अस्तु त्रायुष्मिति हृदये. या मंत्रांसोबत भस्मधारण केल्याने तुम्ही केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही शुद्ध होता. आता आपण त्रिपुंड्र लावण्याच्या योग्य विधीबद्दल जाणून घेऊया. सर्वात आधी त्रिपुंड्र लावताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि तुमचे शरीर व मन पूर्णपणे शुद्ध असावे. त्रिपुंड्रसाठी भस्म वापरणे सर्वात उत्तम मानले जाते, परंतु जर ती उपलब्ध नसेल तर तुम्ही चंदनाचा वापरही करू शकता. त्रिपुंड्र लावण्यासाठी तुमच्या 3 बोटांचा अनामिका, मध्यमा आणि तर्जनी यांचा एकत्र वापर करा. या तिन्ही बोटांच्या मदतीने कपाळावर डावीकडून उजवीकडे 3 सरळ आणि समान अंतरावर असलेल्या आडव्या रेषा काढा. हे त्रिपुंड्र नेहमी भुवयांच्या मध्येपासून ते केसांच्या सीमेपर्यंत लावावे. लक्षात ठेवा की ते खूप मोठे किंवा खूप लहान नसावे. अशा प्रकारे मंत्रांचा उच्चार करून आणि योग्य विधीचे पालन करून त्रिपुंड्र धारण केल्याने तुम्हाला आध्यात्मिक लाभ आणि मनाला सखोल शांती मिळते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक विषयांवरील आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी अंतर्ध्वनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण आणखी एका नवीन विषयासोबत परत येऊ. तोपर्यंत नमस्कार.